नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. एक स्माईल चेहऱ्यावर ही कायमस्वरूपी असली पाहिजे, तेव्हा आपण दुःखातनं बाहेर येऊ शकतो. कधी आपण हसतो तर जेव्हा आनंद होतो तेव्हा आपण हसतो आणि त्यावेळी गुड हार्मोन्स आपल्या शरीरामध्ये तयार होतात आणि कामं आपली व्हायला सुरुवात होते किंवा शरीर हेल्दी व्हायला सुरुवात होते. म्हणूनच आपलं कायमस्वरूपीचं ब्रीदवाक्य आहे की हसत राहा, एक स्माईल चेहऱ्यावर जरूर ठेवा. चला, आज मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आली आहे होलिका दहनमध्ये राशीप्रमाणे आपण काय अर्पण करायचं आहे. त्याआधी मी तुम्हाला जर बाहेर जाता येत नसेल, काही प्रॉब्लेम असतील, तर छोटं होळी किट तयार केलेलं आहे. 1200 रुपये त्याची किंमत आहे, तर ते तुम्ही घेऊ शकता. तर चला, होलिका दहनामध्ये 12 राशींनी काय काय अर्पण करायचंय, म्हणजे काय फायदे होतील आणि कुठला मंत्र म्हणायचा आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे. तर होळी एक परंपरा नाही, तर आपल्या नकारात्मक ऊर्जांना संपूर्णपणे शुद्धीकरण करण्याचा हा दिवस असतो, हा क्षण असतो. आपण आज जाणून घ्यायचं राशीनुसार काय अर्पण केलं म्हणजे तुम्हाला वर्षभर तुमचं संरक्षण होऊ शकतं. एक दिवसाचा एक उपाय तुम्हाला संरक्षण करू शकतो. त्याचप्रमाणे तुमचं वर्ष बदलून टाकू शकतो. तुम्हाला जे मी आज उपाय सांगणार आहे ते अतिशय छोटे आहेत पण पॉवरफुल उपाय आहेत. त्यामुळं जरूर प्रत्येकानं हे उपाय करायचा प्रयत्न करा. जर तुम्हाला होळीपर्यंत जाणं शक्य झालं नाही तर घरातल्यांच्या जवळ तरी जरूर आपल्या आपल्या राशीचं हे द्या. नावरस नावाच्या राशीप्रमाणे सगळ्यांनी द्यायचं आहे. तर चला, मेष राशीपासून आपण सुरुवात करूया की होलिका दहनमध्ये आपल्याला काय द्यायचं आहे. तर होळीमध्ये यावेळी तुम्हाला मेष राशीला द्यायचा आहे लाल कपड्याचा तुकडा, त्यामध्ये बांधून काळे तीळ आणि एवढं द्यायचं आहे. आणि अर्पण करताना ओम नमो भगवते नरसिंहाय हा जप करायचा आहे. जेवढ्या वेळ तुम्हाला म्हणता येईल तेवढ्या वेळ म्हणायचं आहे. होळीला कडेनं पाणी घालायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि हा मंत्र म्हणून तेवढंच तुम्हाला लाल कापडामध्ये काळे तीळ घालून अर्पण करायचे आहेत. पुढची रास आहे वृषभ रास. तर वृषभ राशीसाठी साखर, दूध किंवा तूप यापैकी काहीही तुम्ही होळीला अर्पण चमचाभर करायचं आहे आणि ओम श्रीम याचा जप करायचा आहे 10 ते 15 मिनिटं. पुढची रास आहे मिथुन रास. तर मिथुन राशीला पिवळी मुगाची डाळ आणि एखादा पांढरा किंवा फिकट पिवळ्या रंगाचं कापड, हे दोन्हीमध्ये मुगाची डाळ पिवळ्या कापडामध्ये बांधायची आहे. एवढीशीच पुरचुंडी करायची आहे, जास्त नाही, आणि होळीमध्ये अर्पण करायचं आहे. आणि त्यावेळी तुम्हाला म्हणायचं आहे ओम बुधाय नमः याचा जप करायचा आहे. पुढची रास आहे कर्क रास. तर कर्क राशीला नारळ अर्पण करायचा आहे. नारळ अर्पण करायचा आहे आणि ओम सोमाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. पुढची रास आहे सिंह रास. तर सिंह राशीला गुलाल किंवा केशर किंवा नारळ किंवा संत्रा यापैकी जे काही तुम्हाला मिळेल ते अर्पित करायचं आहे आणि ओम आदित्याय नमः या जपाचा वापर करायचा आहे. पुढची रास आहे कन्या. तर कन्या राशीला हळकुंड, मूग, हिरवे मूग हे हिरव्या कपड्यामध्ये बांधायचे आहेत. एक हळकुंड हिरवे मूग हे हिरव्या कपड्यामध्ये बांधायचे आहेत आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हा नामाचा जप करत होळीमध्ये ते अर्पण करायचं आहे. पुढची रास आहे तूळ रास. तर तूळ राशीला गुलाबी किंवा पांढरा या कपड्यामध्ये थोडीशी साखर बांधायची आहे आणि ओम शुक्राय नमः हे म्हणत त्याला अर्पण करायचं आहे. त्याच पुढे येतं वृश्चिक रास. तर वृश्चिक राशीनं लाल फूल आणि काळे तीळ आणि थोडासा गुळ हे अर्पण करायचं आहे आणि ओम पूजाय नमः याचा जप त्याच्या पुढे करायचा आहे. पुढची रास आहे धनुरास. तर धनुराशीनं पिवळं फूल, हळकुंड किंवा हरभऱ्याची डाळ यापैकी काहीही होळीमध्ये अर्पण करायचं आहे आणि ओम बृहस्पते नमः याचा जप उपयुक्त तुम्हाला ठरणार आहे. पुढची रास येत आहे मकर रास. तर मकर राशीनं काळे तीळ, निळा किंवा काळा कपडा, त्यामध्ये उडीद किंवा उडदाची डाळ काळी हे त्याच्यामध्ये बांधायचं आहे आणि ओम शम शणेश्वराय नमः या नामाचा जप करत होळीमध्ये हे करायचं आहे, होळीमध्ये अर्पण करायचं आहे. पुढची रास आहे कुंभ. तर कुंभ राशीला साखर, सफेद तीळ
किंवा साखर आणि सफेद तीळ एखाद्या पांढऱ्या किंवा निळ्या कपड्यामध्ये दोन्हीपैकी जे मिळेल ते, दोन्ही मिळालं तर दोन्ही बांधायचं आहे आणि ओम वायुत्राय नमः याचा जप करायचा आहे आणि अर्पण करायचं आहे. पुढची रास येते तुम्हाला मीन रास. तर मीन राशीनं सुपारी किंवा तांदूळ पिवळ्या रंगामध्ये घालून किंवा हळद त्यामध्ये घालून होळीमध्ये अर्पण करायचं आहे आणि ओम नारायण महा, ओम नमो नारायण महा हा जप करायचा आहे. तर हे होतं 12 राशींना तुम्हाला काय काय अर्पण करायचं आहे त्याबद्दलची सर्व माहिती. तर हे उपाय अतिशय छोटे आहेत, पण तुम्हाला तुम्ही जर कराल तर त्यावेळी तुम्हाला याचा प्रभाव कळेल. वेगळे प्रभाव याचे वेगळ्या वेगळ्या राशींवर होणार आहेत. तर नकारात्मकता जाळून टाकण्यासाठी आणि शुभ ऊर्जा आपल्याकडे खेचून घेण्यासाठी राशीनुसार हा एखादा छोटासा उपाय जरी तुम्ही केला तर जीवनामध्ये तुमच्या वर्षभरासाठी मोठे बदल होणार आहेत. वाईट ऊर्जा निघून जाऊन, निगेटिव्ह ऊर्जा निघून जाऊन शुभ ऊर्जा तुमच्या शरीरात, तुमच्या घरात, तुमच्या आयुष्यात येणार आहे आणि सदैव मंगल तुमच्या आयुष्यामध्ये होणार आहेत. अशाच शुभेच्छा मी पण तुम्हाला देते आणि आपल्या राशीनुसार नक्कीच प्रत्येकानं आपलं जे मी तुम्हाला सांगितलं आहे ते होलिका दहनमध्ये जरूर अर्पण करा. आता ज्याच्या एखाद्याच्या घरामध्ये होळी बघायला जात नाही तर त्यांच्यासाठीच आहे की हे खास किट आपण तयार केलेलं आहे की तुम्ही यामध्ये सुद्धा जे सांगितलं आहे ते तुम्ही देऊ शकता वर त्याचा उपयोग तुम्हाला परत सुद्धा होऊ शकतो. तर कुणाला हा व्हिडिओ आवडला, हे उपाय आवडले त्या सगळ्यांनी एकमेकाला शेअर करायचं आहे. अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन जरूर दाबा, म्हणजे तुमच्यापर्यंत माझी माहिती जरूर लवकर पोहोचेल. त्याचप्रमाणे एस ज्योतिष कट्टा आणि सारिका लाईफस्टाईल हे दोन्ही आपलीच चॅनल आहेत, तर त्या चॅनलला जाऊन सुद्धा लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. आज दुपारी 2 वाजता सारिका लाईफस्टाईलवर आपला लाईव्ह आहे एंजल ब्युटी, जे माझं स्वतःचं प्रोडक्शन आहे, त्याचा ब्युटी प्रोडक्शन आहे किंवा स्किनचं सगळं प्रोडक्शन आहे, त्याच्यावर 50% ऑफमध्ये आज त्याच्यावर 1 तास दुपारी 2 ते 3 हा लाईव्ह असणार आहे. लाईव्ह पेमेंट करायचं आणि घ्यायचं असाच माझा नियम असतो. आणि उद्या असणार आहे आपलं क्रिस्टलचं. तर क्रिस्टल लाईव्ह असणारे 50% ऑफमध्ये सारे क्रिस्टल जेवढे माझ्याकडे आहेत तेवढे सगळ्या क्रिस्टलच्या किमती या तुम्हाला अगदी माफक दरामध्ये उद्या मिळतील. तर आज आणि उद्या सारिका लाईफस्टाईलला 2 वाजता यायला विसरू नका. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे जरूर सांगा, छान कमेंट करा. ज्यांचं काही राहिलं असेल त्यांनी हाय करून नंबरवरती घ्या. 2 दिवसामध्ये मी सगळ्यांची कामं पूर्ण करते. टाटा बाय बाय.